आज प्रजासत्ताक दिनी कोल्हापूरकरांनी एक वेगळाच अनुभव घेतला. रस्त्यावरून धावणाऱ्या या दुचाकी आणि चारचाकी वाहनांना पाहणाऱ्या सर्वांना पुन्हा एकदा जुन्या काळात रममाण केलं. भारतीय प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून कोल्हापूर विंटेज ऑनर्स क्लब यांच्या वतीनं विंटेज रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. या क्लबमधील सर्वांनी पहिली गाडी ही घरची लक्ष्मी आहे या भावनेनं त्यांची जपणूक केली आहे. आजही या तितक्याच दिमाखात रस्त्यावरून धावतात. अशाच 1937 पासूनच्या पुढील दुचाकी आणि चारचाकी विंटेज वाहनांची फेरी शहरातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आली. दसरा चौकातून याला सुरुवात करण्यात आली. यामध्ये दुचाकीमध्ये प्रसिद्ध असलेली 1947ची बँटम दुचाकी, BSA 1952ची बुलेट, 1957ची BWM, 1957ची BMW कंपनीची बुलेट, फेस्पा लक्ष्मी, लॅम्ब्रेडा, बॉबी, जावा, एचडी कंपनीच्या जुन्या काळातील दुचाकींचा समावेश होता. तर चारचाकीमध्ये 1937च्या पुढच्या मॉडेलची ऑस्टिन, 1964ची इम्पाला, कॉन्टेसा, मर्सडीज, ओपन जीप अशा अनेक प्रकारच्या चारचाकींचा समावेश होता. 2016मध्ये विवेकानंद कॉलेजमध्ये भरवण्यात आलेल्या एका वाहनांच्या शोमधून काही तरुणांना ही कल्पना सुचली आणि विविध क्षेत्रातील तरुणांनी एकत्र येऊन या विंटेज कारच्या फेरीचं नियोजन केलं. क्लबचे अध्यक्ष विक्रम जाधव, उपाध्यक्ष आसिफ पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली आजची विंटेज रॅली काढण्यात आली. रॅली पाहण्यासाठी आणि या वाहनांसोबत फोटो, सेल्फी घेण्यासाठी नागरिक आणि युवा वर्गानं गर्दी केली होती.